लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नात्यांचा विश्वास संपवणारी आणि अंगावर काटा आणणारी एक धक्कादायक घटना देवळा तालुक्यातून समोर आली आहे। समजूत काढायला गेलेल्या सालीचाच मेहुण्यानं निर्घुण खून केल्यानं संपूर्ण जिल्हा हादरलाय। देवळा तालुक्यातील बहुर फाटा परिसरामध्ये ही थरारक घटना घडली आहे। छाया ज्ञानेश्वर जाधव असं मृत महिलेचं नाव आहे। आरोपी श्याम माळी हा दारूच्या व्यसनाधीन असल्यानं पत्नीला नेहमीच मारहाण करत होता। या छळाला कंटाळून पत्नी माहेरी गेल्यानंतर वाद मिटवण्यासाठी कुटुंबीय बहुर फाट्यावर पोहोचले। मात्र समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दारूच्या नशेत असलेल्या आरोपीनं थेट चाकू काढला। सुरुवातीला पत्नीवर हल्ला करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर सालीवरच सपासप वार। हा हल्ला इतका भीषण होता की छाया जाधव यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमध्ये मेहुणा सोनू कराटे हे देखील गंभीर जखमी झालेत। हत्या करून आरोपी फरार झालेला होता। मात्र खामखेडा येथील सरपंच आणि ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसामुळे ही कथा इथेच थांबली आहे। सिने स्टाईल पाठलाग करत आरोपीला पकडण्यात आले आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। आज रोजी पोलीस स्टेशन देवळा हद्दीत एक खुनाची घटना घडलेली असून आरोपी नामे श्याम आगमदास माळी व त्याची पत्नी माया यांच्यामध्ये सतत कुरबुरी होत असे। तर त्यांची समजूत काढण्यासाठी यातील मयत म्हणजे आरोपीच्या पत्नीची बहीण छाया ज्ञानेश्वर जाधव ही आई वडिलांसह आज बहुर फाटा येथे आली असता मयत व आरोपी यांच्यामध्ये वाद होऊन आरोपीने त्याच्या कमरेला खोचलेल्या चाकूने मयताच्या छातीवर वार करून तिचा खून केलेला आहे आणि तिचा भाऊ नामे सोनू याला गंभीर जखमी केलेले आहे। आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी घटनास्थळाहून फरार झाला होता। त्याला पोलीस स्टेशन देवळा हद्दीतील खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच श्री वैभव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही खामखेडा येथून ताब्यात घेतलेले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। दारू, कौटुंबिक वाद आणि अनावर राग यामुळे एका निरपराध महिलेचा जीव गेलाय। नात्यांमधला संवाद संपला की शेवट असा भयानक होतो, हेच या घटनेतून पुन्हा एकदा समोर आलंय। अतुल पवार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।